चला म्हणजे अजून एक आम्हाला न्यूज मिळाली, प्रमोद दादाही खेळतील परंतु पुढच्या महिन्यात जानेवारी महिना आला की मग मात्र प्रमोद दादांचा धमाका तुम्हाला पाहायला मिळेल 40+ मध्ये। आणि एक काल होता की तोंडरे संघाकडनं विश्वास पाटील आणि प्रमोद पाटील ओपनिंग जोडी खेळायची आणि ती परत एकदा दिसेल। सचिन आणि विरूची जोडी जशी पाहायचो आम्ही तशी जोडी पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे नवीन वर्षामध्ये पाहायला मिळेल तोंडरे टीम कडनं। श्याम भोईर गोलंदाजीला आलेत उमरोली टीम कडनं आणि समोर विश्वास पाटील सर तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या जोडीला सुभाष। पहा सामना 4 षटकांचा आहे। 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे। टाइम अलर्ट केला जाईल जसा पहिला चेंडू पडला जाईल या मॅचचा। गेम इज ऑन। पहिला चेंडू बॅक ऑफ द बॉलर, अगदी सुंदर चेंडू होता। जरी समोर चांगला फलंदाज असेल ना तरी आमची गोलंदाजी चांगली आहे। हे जणू काही पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाने दाखवले। गोलंदाज आहे श्याम भोईर आणि 12:56 पहिला चेंडू पडला। व्हॉट अ स्टार्ट। फटका सजवला, उंची जास्त लांबी तेवढीच आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे। विश्वास पाटील हा ब्रँड दाखवत असताना ठोकला षटकार। मी उल्लेख केला शेर बूढ़ा भी हो जाए तो घास नहीं खाएगा, वो हमेशा शिकार करके मांस ही खाता है और विश्वास पाटील ने ते करून दाखवलंय। अजून एक स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न। चेंडू चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड। 1 बाउन्स, एक टप्पा सीमा पलीकडे चौकार। धावपटलावरती षटकाराच्या नंतर चौकार। जरूर पहिला चेंडू श्याम भोईर यांचा चांगला होता परंतु त्याच्यानंतर पुढील 2 चेंडूवरती चांगला आक्रमण राहिलंय। षटकार चौकार P1 चं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि ते पाबंदीचा फायदा घेण्याचा प्रयत्न। हे चांगलं कमबॅक आहे, चांगलं कमबॅक आहे। अगदी थोडेसे शफल झाले होते विश्वास पाटील सर आणि त्याच्यानंतर ऑन साइड ला खेळण्याचा मोह झाला परंतु इथे गोलंदाज शातीर अगदी चेंडूची लाईन थोडी मागे खेचण्यात आली त्याच्यानंतर डॉट चेंडू। खोला टाकला चेंडू अगदी खोदून काढला, ड्राइव्ह केला ऑन साइड ला। तिथे खेळाडू तैनात, फक्त सिंगल पाहायला मिळतोय। सिंगलच्या मदतीने स्ट्राइक रोटेड आहे। पुढील चेंडू असेल या षटकातील शेवटचा चेंडू। ड्राइव्ह चांगला आहे, इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला। 2 खेळाडू धावतात इकडे 2 धावा कंप्लीट। तिसरीचा प्रयत्न होणार की नाही? नाही होणार। 40+ मॅचेस म्हणजे 2च धावा आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त। धावपटलावरती इथे 13। कुशाल दादा पाटील यांच्या स्मरणार्थ अगदी 6 परंतु एक अजून सरप्राईज गिफ्ट आहे। अगदी सुपर 6 मध्ये जे 6 संघ पोहोचतील ना त्या 6 संघांपैकी एक लकी 12th मॅन म्हणजे जो 12 खेळाडू आहे
6 संघांपैकी त्या एका लकी 12 खेळाडूसाठी इथे सरप्राईज गिफ्ट आहे. गोलंदाज आता पाहायला मिळेल सोमनाथ भोईर. चला सोमनाथ भोईर आलेत गोलंदाजीवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार आणि समोर विश्वास पाटील द ब्रँड ऑफ पनवेल टेनिस क्रिकेट मिस्टर विश्वास पाटील. फटका चांगला ड्राईव्ह अगदी उत्तम आहे. एक टप्पा सीमा पलीकडे चौकार. चौकार आलाय. अगदी स्वागत केलंय गोलंदाजाचं. मिस टायमिंग आहे परंतु खेळाडू पोहोचेल का नाही. एक टप्पा इथे मात्र चेंडूने गिरके. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न इथे जरूर केला जाईल आणि 3 धावा कंप्लीट. चौकारानंतर 3 धावा कंप्लीट. सुभाष कॉल करत होते यार चौथी पण घे परंतु नाहीये. याच दरम्यान खर तर आमचे आदरणीय व्यक्तिमत्व खर तर ज्यांच्या वतीनं या स्पर्धेतील पंचम क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करून दिले ते आमचे दीक्षिता एंटरप्राइजेस आहे सन्मान्य रवींद्र गोपीनाथ शेठ फडके यांचं शुभ आगमन. दादा तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि दादा येता क्षणी इथे तोंढरे गावाला इथे मात्र एक झटका लागला गेलाय. फलंदाज बाद तो म्हणजे सुभाष पाटील तंबूचा. दांडी गोल. नवीन फलंदाज संदीप पाटील. धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात 20 धावा. बॅटचे ज्येष्ठांच्या मागे कव्हर नाहीये. लॉंग स्टॉप रिझनला चौकार पाहायला मिळतोय. खातं उघडलं गेलं संदीप पाटीलला चौकार आडा. सांघिक खोट्यामध्ये आता 24 धावा पाहायला मिळतात. आणि 40+ मॅचेस म्हटलं ना तर तुम्हाला पुष्पराज झुकेगा नाही हे पाहायला जरूर मिळतंय. आणि चौकार पाहायला मिळाला. मस्त फटका अगदी ड्राय केला ऑन साइडला संदीपनं. सिंगल तर मिळाली आणि तिथेच थांबावं लागेल. परंतु बॅकअप आहे बॅकअप आहे गोलंदाजाला. फक्त सिंगलच पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने 25 धावा धाव पटलावरती. पहा अगदी 40+ मॅचेस आहे परंतु हे दुसरं षटक एकही चेंडू एक्स्ट्रा नाहीये. आणि मागील 2-3 मॅचेस मध्ये पाहिल्या प्रत्येक ओव्हर मध्ये अगदी रेग्युलर क्रिकेट खेळत असताना एक तरी एक्स्ट्रा चेंडू होता. म्हणजे हा अनुभव आहे. इथे पहा अंतिमचा चेंडू अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट. पुश कर खुश राहो. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. तोंडे टीमने धावा इथे बनवल्या गेल्यात 26 धावा. षटक समाप्त झालेत. वा किती फास्ट क्रिकेट. रेग्युलर क्रिकेट मध्ये आय थिंक असे फार कमी सामने आपल्याला पाहायला मिळतात परंतु 40+ आहे. अगदी अनुभवाची शिदोरी आणि त्यांनाही वेळेचं महत्व चांगलं माहित आहे. आणि त्या अनुषंगाने खरं तर इथे कुंभारली टीमनं 2 षटक अगदी कंप्लीट केलेत 8 मिनिटांमध्येच. नवीन गोलंदाज सचिन भोईर आलेत. तिसरं षटक आणि बॅटिंग साठी अगदी विश्वास पाटील सर तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. अगदी टेनिस क्रिकेट जगतातील पनवेलचं खरं तर भूषण टेनिस क्रिकेट जगतासाठी आपण पाहिलं ते तोंडरेगावचं सुपुत्र विश्वास पाटील सर. आणि त्यांचा फेवरेट एरिया मध्ये चेंडू होता परंतु चेंडू वाईट पंचांनी घोषित केलाय. जेव्हा रेग्युलर क्रिकेट विश्वास पाटील सर खेळायचे तेव्हा ऑन साइड त्यांची भक्कम होती.
जेव्हा जेव्हा चेंडू ऑनसाइडला असायचा तेव्हा षटकारच पाहायला मिळायचा, परंतु आता उतारत वय झालंय, या गोष्टी सर्व काही पाहायला मिळतात. अगदी चेंडू चांगला आहे ना? येस, कारण का विश्वास पाटील सरांनी सांगितलं की चेंडू माझ्या हाताला घासून गेलाय. सो काय घडलंय? येस अंपायर, येस वाईटच आहे, काही हरकत नाही. परंतु ज्या पद्धतीने मुवमेंट होती ना, असं वाटलं होतं की यार चेंडू प्रेस झाला शरीराला, परंतु नाहीये. फुल टॉस, परंतु यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉल एंडला सरळ बॅटनं चेंडू आलाय अगदी गोलंदाजाच्या मागच्या दिशेला. 2 धावा मिळतील. या 2च्या मदतीने आता धावसंख्या पुढे सरकेल 29 धावा. नऊ चेंडू 21 धावा. विश्वास पाटील सर बॅटिंग करतात. 9 मध्ये 21 धावा, त्याच्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार आहेत. गोलंदाज तयार. आता लाईन भरपूर खराब आहे, इथे मात्र जरूर पंच आमच्याकडे वळतात. हा वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धावा आता 30 झाल्या. 30 धावा कंप्लीट धावफलकावरती. षटक क्रमांक 30. आतापर्यंत या गोलंदाजानं 2 चेंडू वाईट फेकलेत, 1च चेंडू चांगला, म्हणजे अजून 5 चेंडू फेकायचे आहेत गोलंदाज सचिन भोईरला. चेंडू फार चांगला होता, अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न आणि सक्सेस यश मिळालं या गोलंदाजाला या चेंडूवरती. कारण जर विकेट नाही मिळाली, परंतु चेंडूची लाईन ज्या पद्धतीनं असायला हवी होती ना, ती चेंडूची लाईन आता मिळाली. याच लाईन वरती जर का गोलंदाजी केली तर निश्चित स्वरूपात इथून धावा वाचवण्याचा प्रयत्न सचिन भोईरचा राहिला जाईल. कारण का एक काळ त्यांनी गाजवला उमरोल टीम साठी आपल्या, आणि आता ते परत एकदा ते दिवस आणण्याचा प्रयत्न आणि ती लाईन आणि लेंथ मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. ही एक सुरेख अशी लाईन खोलवर टाकायचा चेंडू. इथे मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केलं, 1 धाव कंप्लीट. इथे मात्र बॅटिंग एंडला थ्रो जलद गतीने आला हवा होता, थोडासा उशीर झालाय, परंतु क्षेत्ररक्षण फार दर्जेदार होताना पाहायला मिळतं. 2 धावा इथे पाहायला मिळतील. दमछाक होताना जरूर पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांची. अगदी उतारत्या वयामध्ये जवळजवळ 50 गाठली. आय थिंक 52 झालेत विश्वास पाटील सरांना. अर्धशतक वयाची दाई कंप्लीट केलेत, तरी सुद्धा अजून एका तारुण्याला इथे लाजवेला असा खेळ, आणि इथे 1+4 पंजा मिळालाय. सचिन भोईर थोडीशी आता महागडी गोलंदाजी ठरली जाते. या 5 धाब्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागल्या जातील. एकूण 37 धावा. अगदी तोंडरे टीमला या षटक्यामध्ये हे हवंय, कारण का इथे एकही मोठा फटका आला नव्हता आतापर्यंत, आणि यो पंजा दिलाय, एक्स्ट्राच खात्यामध्ये जमा होईल. धावा धाव फलकावरती 37. 3रं षटक प्रगतीपथावरती, आणि अजून चेंडू शिल्लक आहे 3. अजूनही अर्धशतक आहे. हा चेंडू चांगला आहे, परंतु इथे धाव नाहीये. आय थिंक इथे LBW जर का असतं तर निश्चित स्वरूपात तुम्हाला विकेट मिळाली असते, परंतु 40+ मॅचेस आहेत. याच दरम्यान आमचे मुख्य अतिथी अजित पाटील सर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज सचिन, यॉर्करचा प्रयत्न अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव कंप्लीट, आणि तिथे समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 38 धावा. चला पुढचा सामना 40+ तुम्हाला पाहायला मिळेल. वावंज 40+ विरुद्ध रोडपाली 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, अगदी सरळ बॅटनं व्ही शेपचा प्रयत्न चांगला राहिलाय. फिल्डिंग दर्जेदार, उत्तम दर्जेचं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न हा ना, शेवटी नकार आलाय, आणि ओव्हर नंबर 30 इथे समाप्त. फक्त 1च धाव पाहायला मिळेल. 39 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर.
मध्ये 3 षटकांचा कोठा इथे कंप्लीट झालाय. सुंदर गोलंदाजी उंबरली टीम कडनं. नवीन गोलंदाज योगेश पाटील आलेत. धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39. योगेश आलेत गोलंदाजीसाठी तयार. समोर संदीप ज्यानं खरं तर खातं उघडलं चौकार आणि आपल्या डावाची सुरुवात केली. त्याच्यानंतर मात्र थोडीशी संतगती. बाहेरच्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेला वळण देण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाज योगेश पाटीलच्या माध्यमातून. डॉट चेंडू आलाय. पहिलाच अगदी शेवटचं षटक भैरवी ज्याला म्हटलं जातं ती फेकण्यासाठी तयार योगेश. फुल टॉस ड्राईव्ह केलाय ऑफ साइडला. लॉंग ऑफला खेळाडू तैनात. फक्त एकच धाव पाहायला मिळतोय आणि जरूर इथे संदीपनं बी सांगितलं की यार एकच घेऊया, कारण का विश्वास पाटील सर तुम्हाला ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतील. ज्यानं आगाज केला आपल्या इनिंगचा षटकार चौकार आणा, मात्र त्याच्यानंतर त्यांनाही थांबवण्याचं काम या उंबरली टीमच्या गोलंदाजाने केलंय. आता उर्वरित शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. योगेश पाटील गोलंदाजीला. पाटील टू पाटील ब्रांड विश्वास पाटीलच्या बॅटने आलाय हा उत्तुंग असा लांबच लांब षटकार. आणि पहा रायगड 40+ मध्ये विश्वास पाटील यांची बॅटिंग आपण पाहिली आहे. सरांची अगदी बाईकला हुलकावणी मिळाली, हे माहिती आम्हाला आता मिळाले. चांगला परफॉर्मन्स राहिला, परंतु टीम युनिट तिथे बरोबर जुळलं नाहीये. अजून एक व्हॉट अ स्ट्रोक. लांबच लांब षटकार. कल भी हम इस खेल के बादशाह थे, आज भी है और कल भी रहेंगे हे दाखवत असताना विश्वास पाटील सरांनी आता 2 लागोपाठ षटकार ठोकलेत आणि सांघिक कोठ्यामध्ये 52 धावा कंप्लीट आणि वैयक्तिक 36 धावेवरती खेळतात आणि चेंडू अजून शिल्लक आहे तिथून 2, म्हणजे संधी आहे. एखादा खराब चेंडू मिळाला तर क्रिकेट काही घडलं जाईल अथवा इथून परतावं लागेल. क्रिकेटमध्ये बऱ्याच काही गोष्टी घडतील. संधी क्रिएट करता येईल का? टॉपेज लागलाय. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चेंडू जाताना पाहायला मिळतो. इट्स 4 रन. धावपटलावरती शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती अजून एक आक्रमण केलं जाईल का विश्वास पाटील सरांकडनं? काय तुफान फलंदाजी. आतापर्यंत नाबाद 40 धावा विश्वास पाटील सरांनी ठोकल्या त्या पहिल्याच मॅच मध्ये. अंतिमचा चेंडू आहे गोलंदाज योगेश पाटील. फुल टॉस, फुल टू वसूल करण्याची संधी आणि हाही चेंडूवरती पाहायला मिळेल. एक टप्पा सीमा पलीकडे चौकार. शेवटच्या चेंडूवरती ठोकलाय चौकार. चौकाराच्या मदतीने एकूण सांघिक कोड्यामध्ये धावा 60 आणि 61 धाव्यांचं लक्ष असेल. निश्चित स्वरूपात पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा सामना असेल वावंजे विरुद्ध रोडपाली. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय. जसं 61 धाव्यांचा पाठल्याला इथं सुरुवात होईल तसा कॉम्बॉक्स मध्ये बदल केला जाईल. आमचे आकाशजी शिल्के व्हॉइस ऑफ चिंचोळी यांचा गोड आवाज तुम्हाला मायक्रोफोन मध्ये ऐकायला मिळेल.
तत्पूर्वी आपण दोन्ही टीमला विनंती करूया, वावनच्या टीमचा संघनायक आणि रोडपाली टीमचा संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे. तत्पर आपण संधी देऊया डीजे मास्टरला. वर्षाव झालेला आहे. महादू गोंधली ग्रुप पिसेल यांच्याकडून या भरघोस शुभेच्छा कैलास पाटील यांना फलंदाजीसाठी आल्यात. तसेच वेल झालेले आहे. आपण सन्मानाकडे जाणार आहोत. आपण जातोय सन्मानाकडे. तर सन्मान केला जातोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 5वं पारितोषिक या स्पर्धेचं देण्यात आलेलं आहे. ते दीक्षिता एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रवींद्रजी गोपीनाथ फडके साहेब यांचा मी ते मान सन्मान, माईची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. हा त्यांचा सन्मान आहे. या परिसरातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेचे आमचे प्रायोजक करते दीक्षिता एंटरप्राइजेस, जे आपले को पार्टनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतो चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला मिळालेलं आहे. तरी श्रीराम विठ्ठल रखमाई व गावदे क्रिकेट संघ डोंगराचा पाडा यांच्या वतीने आयोजित केलेल्या कुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ आपण जे चषक आयोजित केले त्याचं नाव आहे ग्रामस्थ मंडल चषक. त्या चषकामध्ये आपलं स्वागत आहे. येस, अंपायर सिग्नल, गेम इज ऑन. सामना सुरू करायचा आहे. यापुढील जो सामना आहे तो वावंजा आणि रोडपाली शेवटचा अंतिम कॉल आहे. एक षटक संपायच्या आधी तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायचे, अन्यथा पुढचा सामना 3 षटकांचा होईल. याची आपण दखल घ्यायची. चुकली दिशा तरी हुकले न श्रेय सारे, चुकली दिशा तरी हुकले न श्रेय सारे, या वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. मी चालतो अखंड चालायचे म्हणून धुंदीत या गतीच्या सारेच पंत प्यारे, चुकली दिशा तरी हुकले न श्रेय सारे, चुकली दिशा तरी हुकले न श्रेय सारे. एक तितकाच धमाकेदार सामना जिकडे आपण पाहिलं की पहिल्या सत्रामध्ये अगेन्स्ट खेळत असताना उंबारलीच्या अगदी विश्वास पाटीलची एक आपण भरभक्कम खेळी पाहिली, ज्यामध्ये 17 चेंडू आणि 44 धावांचं योगदान त्यांना आपल्या टीमसाठी दिलं होतं. यॉर्कर लेनचा बॉल खोलवर टप्प्यावरती रिलीज केला. तिकडे
धावा चोरण्यासाठी पहा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सिंगल डबल या गोष्टींवरती फोकस जास्तीत जास्त आपण पाहतोय आता मैदानामध्ये केलं देखील जातं. या मागचं कारण हेच आहे, कारण इकडे आपण स्पीडअप करणे तितकंच महत्वाचं आहे. डीजे मास्टर तुम्ही जेवण वगैरे आलं तरी चालेल, तुम्हाला मी विश्रांती देतो या सामन्यासाठी. जाऊ मॅच कडे आपण जाऊ. तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल डबल न खेळ सुरू करण्याचा हाच प्रयत्न आपल्याला त्यांचा जरूर पाहायला मिळेल. या प्रयत्नांवरती यश मिळणं हे इतकं सोपं असणार आहे का, कारण आता जर तुम्ही टार्गेटचा विचार केला तर टार्गेट मी म्हणेन खूप आहे. या टार्गेटला फेस करणं आणि सामोरं जाणं यावेळी संघासाठी तेवढं सोपं नसणार आहे. त्यामुळं आपण जर पाहिलं तर इथून थोडंसं आघातात्मक स्ट्रोक खेळणं ही तितकंच महत्वाचं. येस, उंबरली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये तोंडरे आहेत. सामन्याचा आनंद घेणारे जे आमचे खरं तर पाठीराखे आलेत, मग ते खेळाडू असू देत एवं 40+ आमचे प्रेक्षक असतील, मी यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या आणि व्यासपीठावरती आपण विराजमान होऊन सामन्याचा आनंद घ्या. कारण आपण जर पाहिलं तर उन्हाचा तडाखा आहे आणि त्यामुळं तुमच्यासाठी रिलीफ म्हणून खरं तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा इन्व्हिटेशन कॉल तुमच्यासाठी आहे. यायचं आपण मंचावरती, आपलं स्वागत आहे. फुलर लेनचा बॉल आघात करायचा प्रयत्न लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये, मिस फिल्डिंग तिकडे, धावा मिळतील 4. इट्स अ बाउंड्री टाइम. येतोय खणखणीत चौकार. चला स्पीडअप करा विश्वास सर. विश्वास सर आपण स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ नको. टायमर आहे ते लावलेलं आहे, टायमिंग अलर्ट आहे, त्यामुळं 7 मिनिटं झाले तुमची. त्यानंतर एक खेळाडू तुम्हाला आम्ही आतमध्ये घेण्याची सक्ती करू, यावरती देखील तुम्ही नोंद घ्यायचे. व्हॉट्स गोइंग ऑन यार, प्लीज कॉपरेट करा मला. टीमची आपण धावसंख्या जर पाहिली तर संघ आपल्याला पाहायला जरूर मिळतो. टोटल कार्ड वरती आपण जर धावा पाहिल्या तर संघाची धावसंख्या जी आहे ती 10 आहे. यॉर्कर लेनचा बॉल, सुरेख गोलंदाजी, खोलवट टप्प्यावरती बॉलला रिलीज केलं जाते. बघा पहिलं षटक संपलेलं आहे आणि टीमचे कर्णधार आपण आले नाहीये टॉस साठी.
वावंजे आणि रोडपाली या दोन टीमचे कर्णधार आपण इथे यायचंय. वावंजे टीम आहे, रोडपाली टीम तुमचा संगणक येऊ द्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा होता, आपण अजून आला नाहीत. बघा सेकंड ओव्हर संपायच्या आधी तुम्ही प्लीज या, कारण आपल्याला तेव्हा टॉस करून घ्यायचा. आपल्याला जास्त वेळ विलंब करायचा नाहीये. घड्याळाची वेळ पहा 1:25 आणि पूर्ण आपण जर पाहिला तर अजून 8चा पूल आपल्याला खेळवायचा आहे. सुपर 12 साठी 2 संघ आपण जरूर टाकणार आहोत, परंतु आपल्याला एक सामना जरी कमी असला तरी आपण जर पाहिलं सामने तुमचे उशिरा सुरू झालेत. 12चा पूल आहे पूर्ण दिवसामध्ये. स्पर्धा आपण पाहिली तर एक चांगल्या शिस्तीसह स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आहे. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आमची प्राप्ती लाईव्ह जिजू दादा आणि त्यांची संपूर्ण टीम कार्यरत आहे. त्यामुळं थेट प्रकाशनाच्या माध्यमातून देखील आपण पाहतो युट्यूबवरती हा सामना आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये घर बसल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला देखील जातोय. चला वावंजे टीमचे संगणक आमच्यापर्यंत पोहोचले. टीम रोडपाली तुमचा कॅप्टन येऊ दे. विश्वास पाटील ओव्हर द विकेट ना पुढील बॉल. फटका छान खेळलाय बॅटच्या मधोमध. सुपर टायमिंग, सुपर डुपर हिट, मॅग्निफिसंट टेरिफिक स्ट्रोक. मिड विकेटच्या वरतून आकाश मार्गाने संचार करत बॉल सीमारेषा पार, सिक्सर. क्या बात आहे. असे फटके झाले तर मग या मॅच पासून ते लांब जाऊ शकणार नाहीयेत. सरळ बॅटनं खेळायचं आहे. ऑफसाईडच्या दिशेमध्ये फिल्डर उपलब्ध आहेत. दुसऱ्या धावेसाठी वेगानं निघालेत. पहा अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. ही दोन खेळाडूंच्या अंतर्गत झालेली खरं तर रनिंग बिटवीन द आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो चांगली बॅलन्सिंग त्यांच्यामध्ये. पायामध्ये नॅचरल गुणधर्म, खरं तर निसर्गाची देण, देवाची देण असं म्हणूया. फ्लॅनची फ्लेक्झिबिलिटी. मग त्या फ्लेक्झिबिलिटीचा पूर्णपणे वापर आपण इथे पाहतोय खेळाडूंना करत असताना. पुन्हा एकदा हा चेंडू खोला टप्प्यावरती होता. बॉलवरती आघात पहा किती छान पद्धतीने करतात फलंदाज. दुसऱ्या धावेसाठी निघाले तिकडे. हे असतात लिजंड खेळाडू आणि ही असते त्यांची ओळख. चला रोडपाली संघाचे संघनायक अजित पाटील सर, आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस साठी या. अजित पाटील सर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये असतील. तुमचा संघ इथं आलाय. एलोइन ड्रेस मध्ये तुम्ही आहात आम्हाला माहिती आहे, तरी प्लीज आपण आपला संघनायक पाठवा, अन्यथा कारवाई होईल बघा. याच्या पण दखल घ्या. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे परंतु फिल्डरच्या दूर पासून आहे, त्यामुळं इकडे जीवनदान जरूर मिळेल. चांगला स्ट्रोक तिकडे खेळला. सेफेस्ट झोन मध्ये हा फटका आपण एक्झिक्यूट करताना फलंदाजाला पाहिला. आपण चर्चा करत होतो प्रिव्हियस खरं तर फलंदाजीची. ज्या वेळेला हे 40+ लिजंड खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळतात त्यावेळेला मोठ्या फटकांची भाषा फार तर कमी. काहीच फलंदाज आहेत असे ज्यामध्ये विश्वास असेल, सुभाष असतील, हे फलंदाज आघात करतात, परंतु आपण पाहिलं कित्येक वेळेला मैदानाच्या आतमध्ये हे खेळाडू बॉल खरं तर बॅटला ब्रश करत फलंदाजी करतात. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये ते काय करतात तर बॉलला टिपतात. ही त्यांची खासियत आहे. 2 षटकं संपलेले आहेत. ज्या वेळेला आपण पाहिलं धावसंख्या फलक एकूण धावफलकावरती 23 धावा 2 षटकांचा वाजवी खेळ संपल्यानंतर उर्वरित 12 चेंडू आणि 38चं समीकरण जिंकण्यासाठी उंबारली 40+ या संघासमोर आहे. नवीन गोलंदाज निवडला जातोय. कशा पद्धतीने होणार गोलंदाजी हे पाहणं महत्वाचं आहे. त्यासाठी मैदानामध्ये जाणं महत्वाचं आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत समोर, जिकडे आपण पाहिलं की अगदी सचिन आणि सीताराम हे 2 फलंदाज. सचिननं चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. अगदी आपण पाहिलं 1 सिक्सर आणि 4 डबल, म्हणजे 15 धावांवरती तो नाबाद खेळतोय. ही खेळी आहे या खेळाडूची. आपण पाहिलं तर अनेक सारे आपल्याला पुरस्कर्ते प्रायोजक करते स्पर्धेसाठी पाहायला मिळतात, ज्यामध्ये मोठमोठी नाव आहेत. विश्वासाचं आणि जॉयनेसचं आणि हॅपीनेसचं एक मोठं नाव. मे दिस डिवाइन फेस्टिवल कलर द पेजेस ऑफ युअर लाईफ विथ पीस, जॉय अँड हॅपीनेस. हे ज्यांचं स्लोगन आहे ते आमचे टाइल्स अँड पेवर्स ब्लॉकचे एक सुप्रसिद्ध सेलर्स आणि रिटेलर्स अर्थातच मेटको आणि मेटकोचे आमचे इम्तियाज पटेल भाई इथे आपण पाहतोय या सामन्यासाठी ते उपस्थित आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेमधील 3य क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला देण्यात आलेलं आहे. तब्बल रोख रक्कम 22,000 रुपये आणि या स्पर्धेतील एक भव्य दिव्य ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दिलेले आहे ते इम्तियाज पटेल भाई यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. चांगली फलंदाजी आहे. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. 2 धावा चोरल्या तिकडे चोरट्या. 2 धावेनं धावफलक पुढे. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण 26 धावा. येणारे बॉल आहेत 10 आणि 10 मध्ये 35 धावांची गरज आहे. 10 and 35 हे समीकरण. फटका खेळलाय गॅप मधून. स्ट्रोक एक्झिक्यूट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे. मच नीडेड बाउंड्री फॉर टीम उंबारली आणि उंबारलीचा फलंदाज आहे सचिन.
छोटे कद का जीन या वेळेला ठोकलाय त्यानं चौकार. या वेळेला ठोकलाय दमदार सिक्सर. सुपर काउंटर अटॅक इज ऑन आणि समोर आहे सचिन. सचिन म्हटलं तर मग ताकद नावातच आणि दहशत नावातच या वेळेला अजून एक षटकार आपण पाहिलाय सिक्सर. सुपर आपण पाहतोय इथे खेळाची भूमिका पहा. या वेळेला हाही फटका तितकाच चांगला आपण पाहतोय ऑफ साईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो. एक आपण जर पाहिले तिकडे धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला, परंतु समोरून आपण पाहिलं तर ती धाव देखील पूर्ण केली फलंदाजांनी. 7 मध्ये 23 पाहिजेत. सामना अजूनही रोमांचक आहे आणि क्षमता आहे सचिन मध्ये ती पा, कारण सचिननं आतापर्यंत खूप धावा आपल्या संघासाठी दिल्यात. यावेळेला कट करायचा प्रयत्न, परंतु इकडे आपण पाहतो सेफ हँड आहेत संघाचे. चांगला झेल तिकडे आणि फलंदाज बाद प्रमोद पाटील होते, त्यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. फर्स्ट स्लिपला धक्का दिलाय टीम उंबरलीला. महत्वाचा गडी बाद केला अंतिम बॉलवरती. खूप खरं तर महत्व सांगून जाईल टीम उंबरलीसाठी आणि खूप बेनिफिट देऊन जाईल टीम तोंडरेसाठी. कारण ज्या वेळेला आपण पाहिलं जिकडे 7 मध्ये 23 धाव्या होत्या त्यावेळेला ही विकेट आली आणि ती महत्वाच्या फलंदाजी. किमान मी म्हणेन किंबहुना एक धाव जरी असती तरी 6 मध्ये 22 आणि तोच फलंदाज स्ट्रायकर एंडवरती असता. किमान षटकार आला असता तर मग काहीतरी वेगळं दृश्य मॅच मध्ये पाहायला मिळालं असतं. परंतु आता सामना मधोमध्ये फसलेला, जिकडे 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी टीम उंबरलीला गरज आहे 23 धावांची. 6 चेंडू 23 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल, कोण रचेल इतिहास आणि कोण ठरेल या सामन्यामधून खास कोण जाईल पुढील फेरीमध्ये ते पाहणं तितकंच महत्वाचं. मॅचकडे आपण जातोय. अंतिम षटक घेऊन गोलंदाज मच्छिन भालचंद्र पाटील. चांगला फटका अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न आहे. फाईनच्या रिझन मध्ये खेळलेला स्ट्रोक आपण पाहतो. मिस फिल्डिंग तिकडे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहील तिकडे आणि 3 धावा कंप्लीट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. पायामध्ये पूर्णपणे आपण पाहिलं फ्लेक्झिबिलिटीचा वापर करत पॉपिंग स्क्रीच वरती 3 धावाची मॅरेथॉन स्पर्धा त्यांनी खेळली आणि 3 धावा चोरून काढल्या तिकडे या बॉलवरती. 3 धाव फलक पुढे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 41च्या घरामध्ये 41 रन आपण धाव फलकावरती पाहतो. येणारे 5 बॉल आणि 20 धावांची गरज. 5 बॉल 20 धावांची गरज. प्रमोद पाटील फिल्डिंग रेस्ट्रिक्शन सजवतायत. विश्वास पाटील देखील तिकडे आपण पाहतो लॉंग ऑन मध्ये तैनात, लॉंग ऑफ मध्ये तैनात आहेत. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज बालचंद्रवरती जबाबदारी. फुल टॉस बॉल आघात करायचा प्रयत्न होता. फॉलो थ्री मध्ये आले. झेल भूमीला दान. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि ते क्लोज बनू शकतो पा. हे घडलंय मैदानामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जिकडे झेलची संधी आली ती संधी हुकली आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तोच फलंदाज बाद देखील झाला. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे. चला वावनची टीम, तुमचा कॅप्टन इथे आलाय त्याबद्दल तुमचं आम्ही नक्कीच स्वागत करतो. आणि रोडपाली टीम शेवटचा अखेर पुकार आहे तुमच्यासाठी. रोडपाली टीम येस, तुम्ही इमर्जन्सी आलात त्याबद्दल तुमचं आम्ही स्वागत करू. परंतु आता तुम्ही संगणक पाठवा प्लीज. काही जर अडचणी असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा, काही हरकत नाही. एक कर्णधार फक्त टॉस साठी पाठवा. खेळाडू असेल तरी चालेल. ते संपा
गाडी चारशे काय बघा अलीकडच्या बाजूला गाडी. हा गाडीचं नाव सांगा कारण इकडे एक मागे पटकन बोलला बैलगाडी. नाही हे योग्य नाही. 40+ स्पर्धा करण्यासाठी खास करून आपण पाहिलं अनेक समालोचकांना 40+ सांगितल्यानंतर लव आपण पाहतो की कंटाळवाणा करतात. परंतु आम्ही ज्या स्पर्धा केल्यात मग डेरेमध्ये नियमितपणे आम्ही जातो. इतकी मजा येते की थोडा टाइमपास त्यांचा म्हणजे थोडासा टाइम जास्त लागतो त्यांना इनिंगसाठी. परंतु तिकडे आपण पाहिलं तर एंटरटेनमेंट असते. तीन चेंडू आणि 17ची गरज आहे. भालचंद्र पाटीलवरती आहे जबाबदारी. आज संकष्टी देखील आहे त्यामुळे थोडे खेळाडू आता आज येण्यासाठी कंटाळवाणा करतील. इकडे पहा अटॅक करायचा प्रयत्न गॅप मधून मारलाय. छान स्ट्रोक आहे आणि चौकार. नो बॉल साठी आपण परतोय. पंच वळाले तिसऱ्या पंचांकडे. टीव्ही अंपायर कडे मागणी इकडे आपण पाहतो. आता या निर्णयासाठी आपण जातोय टीव्ही अंपायर कडे. नो बॉल कॉल. इट्स अ नो बॉल कॉल. Get ready for the feet now. No ball. क्या बात आहे. हे असं चित्र मैदानामध्ये आता घडणं आणि बिघडणं यामध्ये आपण जर पाहिलं 3 चेंडू 12 धावा. जर हा चेंडू डॉट आला असता इवन चौकार जरी आला असता ना तरी मग 2ला 13 धावा राहिल्या असत्या. परंतु नो बॉल जो आलाय हा नो बॉल तुम्हाला एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांचकता. पुन्हा राग म्हणायचं. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. फिल्डरला चकवून बॉल लॉंग लेग सीमा रेषा पार. 4 रन. कुठे 2 चेंडू 8 धावांची गरज. विश्वास पाटील सरांना कॉन्फिडन्स आहे ते म्हणतात 2-8 ना इट्स ओके. भालचंद्र संभाळले का. परंतु भालचंद्रच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 6 मध्ये धावा होत्या त्या म्हणजे टोटल 23 धावा. त्यामुळं इझी घेऊन चालणार नाहीये. रिस्क में इश्क है. परंतु रिस्क अंगावरती आली की मग विक्स खावी लागते. मॅच मध्ये जाणं महत्वाचं आहे. 2 मध्ये 8 पाहिजेत. भालचंद्र समोर आहे राईट हँडेड. यावेळेला पहा इकडे लाऊडली अपील साकारली आहे. काय चित्र असेल या बॉल मागचं. एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे जल्लोष. तिकडे जल्लोष लगेच साजरा झाला. येस भालचंद्र म्हटलं तर मग त्यांचा डान्स आठवतो आपल्याला. TPLचा तोंडरे प्रीमियर लीग मधील ती व्हायरल क्लिप. भालचंद्र पाटील हे खरं तर आपण पाहिलं तर खुशमिजाज माणूस आहेत. त्यांच्याकडे आपण पाहतो की ते एंटरटेनमेंट आणतात मैदानामध्ये. चला कंपल्सरी धावा चेस करणं महत्वाचं आहे. कंपल्सरी चेस धावा करणं महत्वाचं आहे. भालचंद्र यांची स्टाईल जर आपण पाहिली ज्या वेळेला सामना त्यांच्या माध्यमातून जिंकवला जातो इव्हन त्यांचं सेलिब्रेशन असेल त्यावेळेला पुष्पा स्टाईल मध्ये ते खरं तर सेलिब्रेशन करतात. ही त्यांची खासियत आहे. पहा 1 चेंडू आहे आणि 1 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. सिक्सर आला तर मग स्कोर लेवल येईल. परंतु स्कोर कंपल्सरी चेस करणं महत्वाचं आहे. एखादा वाईट चेंडूची प्रतीक्षा करत असेल यावेळेला उंबरली संघ यात काही मात्र शंका नाहीये. 1 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे 7 धावांची. चला स्पीडअप करा प्लीज. स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तुमच्यासाठी 5 मिनिटं एक्स्ट्रा देतो आम्ही परंतु जास्त वेळ तुम्ही आता घेऊ नका. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. स्कोर लेवल की एखादा वाईट बॉल की सामना जिंकणार टीम तोंडरे. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. प्रिव्हियस खरं तर बॉल डॉट जर आला नसता तर मग काहीतरी वेगळं चित्र जरूर पाहायला मिळालं असतं. पाहूयात अखेरचा हा बॉल. फुल टच बॉल आघात केला. तिकडे फिल्डर उपलब्ध आहेत आणि पहा भालचंद्र सर एक पुष्पा स्टाईल. येस सामना